आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। 4 दिवसांपूर्वी वाटमारीचा प्रयत्न, आता बंद घर फोडून चोरी, कोथळीत चोरट्यांचा धुमाकूळ। शिरोळ तालुक्यातील कोथळी गावात अवघ्या 4 दिवसाच्या अंतराने दुसरी गुन्हेगारी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 4 दिवसांपूर्वी कोथळी उमळवाड रस्त्यावरील वीटभट्टी परिसरात कथित चड्डी बनियन गँगकडून लुटमारीचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असतानाच आता गावातील मध्यवस्तीत बंद घर फोडून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संतोष विजय उपाध्ये हे कुटुंबासह पुणे येथे लग्न कार्याकरिता गेले असताना शुक्रवारी रात्री त्यांच्या बंद घराचा कडिकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला। चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे 2,75,000चा ऐवज लंपास केला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। उपाध्ये कुटुंब लग्न कार्यासाठी पुणे येथे गेले असताना ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली। तसेच सदर घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून गावातील इतर सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। 4 दिवसांपूर्वी कोथळी उमळवाड मार्गावर रात्रीच्या वेळी 6 अज्ञात व्यक्तींनी वाहन चालकांना अडवून लूटमारीचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती। त्या घटनेनंतर आता गावाच्या मध्यवस्तीत चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे। या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे की नाही याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही। मात्र सलग घडणाऱ्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।